जर समजा एखादी जुनी बिल्डिंग आहे, तर त्या बिल्डिंगमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत, त्यांना त्यांचा प्रकल्प पुनर्विकास करायचा असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे? डायरेक्ट विकासकाला कॉन्टॅक्ट केला पाहिजे, की तुमच्यासारखी जी कंपनी आहे, जी कन्सल्टन्सी देते, एवढ्या सर्व्हिसेस प्रोव्हाईड करते, तर त्यांना कॉन्टॅक्ट केला पाहिजे. काय त्याच्या फायद्याचं राहतं ग्राहकांच्या? कसं आहे की सोसायट्यांचे सभासद जे लेमॅन आहेत हं. त्यांना तांत्रिक किंवा लिगल नॉलेज नसतं आणि दैनंदिन कामकाजातून ही 5 वर्षाची प्रक्रिया सांभाळण्याची तेवढं त्यांना क्षमता नसते किंवा वेळही नसतो. बरोबर. तर सुरुवात ज्यावेळी करायची आहे, तर सुरुवातीचा पहिला टप्पा काय? शासनाची जी 4 जुलै 2019 ची मार्गदर्शक तत्व जरी बघितली आपण, हं. त्याच्यामध्ये सांगितलं की पहिल्यांदा तुम्ही निर्णय घ्या की तुम्हाला पुनर्विकासाला जायचंय की नाही. ओके. तो जर बहुमताने हा असेल, म्हणजे 51% सभासद नेतृत्वातील, तर त्याच सभेमध्ये दुसरा निर्णय घ्यायचा आहे, तुम्हाला एक प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करायचा. तर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराचं काम काय असतं की त्याने सर्व सेवा सुविधा ज्या पुनर्विकास प्रकल्पासाठी आवश्यक आहेत त्या पुरवणे, सोसायटीच्या वतीने तांत्रिक आणि कायदेशीर सल्लागार म्हणून काम बघणे आणि ही प्रक्रिया योग्य पद्धतीने झालं पाहिजे. लोकांना चांगल्या चांगल्या क्वालिटीचं घर निर्धारित वेळेमध्ये परत ताबा मिळाला पाहिजे. तर हा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणं अत्यंत आवश्यक आहे. हा जर आपण न नेमताच विकासकाकडे गेलो तर एक तर 4 जुलै 2019च्या गाईडलाईनचा तो भंग असणारच आहे. त्याच्यापेक्षा विकासक काय करतो याच्यावर कोणाचंच नियंत्रण असणार नाही. ओके. म्हणजे तो आपल्याला काय ऑफर देतो, त्या ऑफर योग्य आहेत का, वास्तववादी आहेत का, त्या पूर्ण होण्यासारख्या आहेत का, कमी आहेत का, जास्त आहेत. त्याच्यानंतर तो जागेवर बांधकाम जे करणार आहे ते गुणवत्तेनुसार असणार आहे की नाही आहे. जे बांधकाम साहित्य तो वापरणार आहे त्याचा दर्जा कोण तपासता, किंवा ही जी कायदेशीर प्रक्रिया आहे, एक परवानगीची प्रक्रिया आहे, ती योग्य पद्धतीने झाली की नाही हे कोण तपासणार. सोसायटी आणि विकासकामध्ये जे करारनामे होतात त्याच्यामधल्या अटी शर्ती या सभासदाच्या हिताच्या विरुद्ध नसाव्यात हे कोण तपासतं. तर त्यास ते सगळं करण्यासाठीच पीएमसीची आवश्यकता आहे. आणि मग याच्यामध्ये बघू पीएमसी असतात त्याच्यामध्ये त्यांची क्षमता, त्यांचा अनुभव, त्यांचं नॉलेज, त्यांचं टीमवर्क हे सगळं बघून आपल्याला पीएमसी नियुक्त करता येईल.